फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर. बाळांनो या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं होतं रे? इफ यू आर गिवन two parallel lines and a transversal through them which is intersecting given lines at two distinct points. बरोबर. मग बाळांनो या दोन पॉइंटला जिथे इंटरसेक्ट करते तुमची ट्रान्सव्हर्सल तिथे काही अँगल्स फॉर्म होतात. बरोबर. मग टोटल 8 अँगल्स तिथे फॉर्म होत असतात. मग त्या 8 अँगल्सच्या आपण काही पेअर फॉर्म केल्या होत्या. मग कुठल्या कुठल्या अँगल्सच्या पेअर फॉर्म केल्या होत्या रे बाळांनो? सगळ्यात आधी आपण बघितलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स. Then we have seen interior angles and after that alternate angles. In alternate angles you have two subtypes. First one is interior alternate angles and the second one is exterior alternate angles. बाळांनो यानंतर आपण बघितलं होतं properties of angles made by a transversal when you are given two parallel lines. मग बाळांनो याच्या प्रॉपर्टीजही बघितल्या होत्या. मग या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला काय बघायला भेटलं होतं रे बाळांनो? जेव्हा तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स आणि तुमचे ऑल्टरनेट अँगल्स असतात त्यांच्या पेअर जे असतात त्या पेअर मध्ये दोघही अँगल्स कसे असतात? एकमेकांना कॉन्क्युरंट असतात. म्हणजेच काय, दोघही अँगल्स एकाच मेजरचे इक्वल मेजरचे असणार आहेत. मग बाळांनो तसंच तुम्हाला इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय भेटली होती? पेअर मधले दोघही अँगल्सच्या मेजरची सम किती होत असते? 180 डिग्री. मग या प्रॉपर्टीजवर बेस्ड आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू केला होता 2.2. मग बाळांनो या प्रॅक्टिस सेट 2.2 मधला आपला क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट सब क्वेश्चन झाला होता. आता आपण बघूयात सेकंड सब क्वेश्चन. बाळांनो प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स दिलेले असतील आणि त्यामधले तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग त्यासाठी तुमचा सेकंड सब क्वेश्चन आहे बाळांनो. तुम्हाला ही फिगर दिलेली आहे अँड द क्वेश्चन इज इन द adjoining figure if line A is parallel to line B and line L is a transversal then find x. तुम्हाला ह्या दोन लाईन्स ज्या आहेत लाईन A आणि लाईन B कशा दिलेल्या आहेत? पॅरलल लाईन्स. आणि त्यामधून जाणारी तुमची एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे ती म्हणजे तुमची लाईन L. मग बाळांनो तुम्हाला इथे काय दिसतंय? या ट्रान्सव्हर्सल जेव्हा दोन गिवन लाईन्सला इंटरसेक्ट करते दोन वेगवेगळ्या पॉइंटला. बरोबर. मग त्या दोन पॉइंट्सला आपण नावं देऊन घेऊयात. ए लाईनला तुमची ट्रान्सव्हर्सल ए सपोज इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट सी आणि बी लाईनला इंटरसेक्ट करते तुमची एल ट्रान्सव्हर्सल ऍट पॉइंट डी. मग बाळांनो जसं की आपण बघितलं ह्या दोघही डिफरंट पॉइंटला आपण नावं देऊन घेतली. तसंच आपण आपल्याला अँगल जो आहे दोन अँगल्सची मेजर दिलेली आहेत. या अँगलचं मेजर दिलंय तुम्हाला गिवन 4x आणि या अँगलचं मेजर दिलेलं आहे 2x आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x. मग बाळांनो काय करायचंय बघा, या अँगलचं नेमिंग आपल्याला माहित हवं. त्यासाठी मग मी या ए लाईनवर एक पॉइंट घेतलाय E. तसंच माझ्या या माझ्या बी लाईनवर एक पॉइंट घेणार आहे मी, तो आहे माझा पॉइंट F. तसंच मी एल लाईनवरही एक पॉइंट घेतलाय G. ओके. सो बाळांनो आता माझा अँगल ECD काय मेजर दिलंय रे तुम्हाला? त्याचं 4x. बरोबर. तसंच तुमचा अँगल FDG त्याचं मेजर दिलंय तुम्हाला 2x. हे दोघही मेजर्स कसे आहेत रे बाळांनो? गिवन आहेत. बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू राईट डाऊन दॅट. सो measure of angle ECD is equal to 4x which is given. आणि याला म्हणूयात आपण स्टेटमेंट नंबर 1. तसेच बाळांनो measure of angle FDG is equal to 2x which is also given and this is your statement number 2. बाळांनो हे दोन मेजर्स जे गिवन दिले त्याच्यावरूनच आपल्याला काय तुमच्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बाळांनो जसं की तुम्ही इथे बघत आहात अँगल FDG चं मेजर दिलंय तुम्हाला 2x. जर तुम्ही अँगल FDC चं मेजर फाइंड आउट केलं
तर या दोघही अँगल्सची सम किती होणार आहे रे बाळांनो? त्या दोघी अँगल्सची सम होईल 180 डिग्री. वाय? बिकॉज दे आर फॉर्मिंग अ लिनियर पेअर, राईट. ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतायत, म्हणजे दोघांच्या मेजरची सम किती होणार आहे? 180 डिग्री. मग तुम्हाला या FDC चं मेजर कसं फाइंड आउट करता येईल रे बाळांनो? जर तुम्ही ऑब्झर्व केलं की अँगल तुमचा ECD आणि तुमचा अँगल FDC हे दोघही अँगल्स कुठल्या टाइपचे आहेत बघा? इंटेरियर ऑल्टरनेट अँगल. इट इज अ पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल. मग इंटेरियर अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स, बोथ द अँगल्स विल बी इक्वल टू एच अदर. म्हणजेच काय? ते कॉन्ग्रुएंट असतील. मग बाळांनो, सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल, अँगल ECD is congruent to angle FDC. FDC हे दोघेही अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत? बिकॉज इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. आता हे कॉन्ग्रुएंट नाही म्हणजे दोघांचे मेजर काय असतील रे बाळांनो? सेम असतील. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ECD इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल FDC. आता तुम्हाला ECD चं मेजर माहित आहे, जे आपण स्टेटमेंट नंबर 1 मध्ये बघितलं, दॅट इज 4x. So I'm going to put that value. Therefore, measure of angle FDC is equals to 4x from 1. आपण स्टेटमेंट नंबर 1 मधून बघितलं की तुमच्या मेजर अँगलचं मेजर आहे, अँगल ECD चं मेजर आहे 4x, म्हणून आपण मेजर ऑफ अँगल FDC 4x घेतलाय. मग त्याचं रिझन तुम्हाला दिलेलं आहे इथे फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. कारण आपण स्टेटमेंट नंबर 1 मध्ये अँगलचं मेजर बघितलं होतं, ECD अँगलचं मेजर बघितलं होतं 4x. मग बाळांनो, आता जर तुमचा हा अँगल 4x चा आहे म्हणजे काय? तुम्हाला अँगल FDC आणि अँगल FDG दोघांचंही मेजर इथे मिळालंय. तुमच्या FDC चं मेजर आहे 4x, तसंच FDG चं मेजर आहे 2x. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं होतं, या दोघही अँगल्स मिळून काय फॉर्म होते? लिनियर पेअर. म्हणजे दोघं अँगल्सच्या मेजरची सम किती होते? 180 डिग्री. Therefore, measure of angle FDC plus measure of angle FDG is equal to 180 degree. Why? Because both are the angles in linear pair. बाळांनो, तुम्हाला मेजर ऑफ अँगल FDC माहित आहे किती? 4x. तसंच तुम्हाला मेजर ऑफ अँगल FDG माहित आहे किती आहे? 2x इज इक्वल्स टू 180 डिग्री. बाळांनो, 4x प्लस 2x किती होणार आहे? 6x इज इक्वल्स टू 180. आता हा 6 जेव्हा अपोजिट साइडला जाणार तेव्हा तो अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. सो दिस 6 विल divide on the other side. So x is equals to 180 upon 6. 6 1s are 6. 6 3s are 18. So this becomes 30. Therefore, x is equals to 30 degree. बाळांनो, तुमच्या ऑप्शन्स मध्ये डी ऑप्शन आहे 30 डिग्री. व तुमचा करेक्ट ऑप्शन आहे या क्वेश्चन मध्ये द डी ऑप्शन, दॅट इज 30 डिग्री तुमच्या x ची व्हॅल्यू आली. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिण्याचं गरजेचं नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी मी एक्सप्लेनेशन लिहून दिलं होतं. सो आता आपण वळूयात आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यासाठी तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. सो युअर क्वेश्चन नंबर 2 इज इन द adjoining figure line P is parallel to line Q, line T and line S are transversal. Find the measure of angle X and angle Y using the measures of angles given in the figure. बाळांनो, तुम्हाला जर फिगर बघितली, तुम्ही फिगर ऑब्झर्व केली, तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स कुठल्या दिल्या आहेत रे? लाईन P अँड लाईन Q. तसंच तुम्हाला दोन ट्रान्सव्हर्सलही दिल्या आहे, लाईन T अँड लाईन S. मग बाळांनो, त्या अँगल्स मध्ये तिथे काही अँगल्स फॉर्म होत आहेत, तर काही अँगल्सचे तुम्हाला मेजर मेन्शन केलेले आहे. सो दिस अँगल इज युअर
इज ऑफ 40 डिग्री. तसंच तुमचा हा अँगल 70 डिग्रीचा आहे. आणि बाळांनो तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे रे, एक्स अँगलचं मेजर आणि तसंच तुम्हाला वाय अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. मग बाळांनो एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करताना मला काही अझम्पशन्स करायला लागणार आहेत का, कारण जर तुम्ही बघितलं बघा हा अँगल तुमचा 40 डिग्रीचा आहे, याचा करस्पॉन्डिंग अँगल तुमचा कुठला येणार आहे रे बाळांनो, जो एक्स अँगल सोबत लिनियर पेअर मध्ये आहे. बरोबर, म्हणजेच काय तुमच्या या अँगलचं मेजर किती येईल 40 डिग्री. बरोबर, मग हा 40 डिग्री आणि हा तुमचा एक्स अँगल दोघंही काय फॉर्म करतायत, लिनियर पेअर फॉर्म करतायत. बरोबर, मग त्यावरून तुम्हाला एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करता येणार आहे. मग त्यासाठी मी या अँगलला नाव देऊन घेणार आहे. सपोज दिस इज माय झेड अँगल. ओके, काय नाव दिलं मी त्या अँगलला, झेड अँगल दिलाय, जो तुमच्या एक्स अँगल सोबत लिनियर पेअर फॉर्म करतोय. बोथ आर द अँगल्स इन लिनियर पेअर. तसंच आपण जे आपल्याला नेसेसरी अँगल्स आहे टू फाइंड आउट द मेजर ऑफ अँगल एक्स, या 40 डिग्रीच्या अँगलला नाव देऊन घेऊयात डब्ल्यू. मग या अँगलला मी नाव दिलंय बाळांनो डब्ल्यू. ओके, मग आता मी कन्सिडर कोणता कोणता अँगल केला रे बाळांनो अँगल एक्स मेजर करण्यासाठी, ते मी फिगर मध्ये शो केले. कन्सिडर अँगल, consider angle Z and angle W in figure. बाळांनो आता तुमचा अँगल W is congruent to angle Z. Angle Z. Why? Because they are corresponding angles. So according to the property of corresponding angles, they are congruent to each other. Corresponding angles. आले लक्षात? As you have already given angle W is equals to 40 degree. Angle W is equals to 40 degree. हे काय होतं रे बाळांनो, गिवन. त्याला आपण कन्सिडर करूया स्टेटमेंट नंबर 1. ओके, मग आता बाळांनो अँगल Z चं मेजर काय येणार आहे तुमच्या, म्हणजेच 40 डिग्री. का, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. तुम्हाला W चं मेजर माहित होतं 40 डिग्री जे गिवन आहे. मग फ्रॉम 1 व्हॉट यू हॅव, अँगल Z इज इक्वल्स टू 40 डिग्री. सो दिस इज फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. मग बाळांनो जर तुम्हाला Z चं मेजर मिळालंय, Z आणि X काय फॉर्म करताय, अँगल्स इन अ लिनियर पेअर, म्हणजेच काय लिनियर पेअर फॉर्म करताय. मग दोघांच्या मेजरची सम किती होणार आहे रे बाळांनो, 180 डिग्री. Therefore measure of angle Z plus measure of angle X is equals to 180 degree. Why 180 degree? Because angles in linear pair. Angles in linear pair. आलं बाळांनो लक्षात? मग तुम्हाला अँगल Z चं मेजर माहित आहे किती आहे बाळांनो, 40 डिग्री. Therefore 40 डिग्री आपण पुट करूया, 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल X is equals to 180 डिग्री. हा 40 डिग्री इकडे प्लस साइन सोबत आहे, जेव्हा तो अपोजिट डायरेक्शनला जाईल त्याचं साइन चेंज करणार, अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करणार. दॅट मीन्स अँगल X is equals to 180 degree minus 40 degree. That means this 40 will be subtracted on the other side. So measure of angle X is equals to 140 degree. बाळांनो तुम्हाला काय मेजर एक्स अँगल एक्स चं मेजर काय मिळालं, 140 डिग्री. म्हणजे काही तुम्हाला मेजर मिळालंय त्याला आपण बॉक्स करून घेऊयात बाळांनो. सो दिस इज युअर फर्स्ट हाफ ऑफ द क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्ही अँगल एक्स चं मेजर फाइंड आउट केलं. बाळांनो आता आपण काय करणार आहोत, तुमच्या अँगल वाय चं मेजर फाइंड आउट करणार आहोत. जसं तुमच्या एक्स अँगलचं मेजर काढण्यासाठी आपण फिगर मध्ये काही अझम्पशन्स केले होते, तसंच तुम्हाला वाय अँगलचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी काही अझम्पशन्स करायला लागतील. जसं की बाळांनो बघा तुमचा अँगल एक्स आहे हा, बरोबर, सॉरी अँगल वाय आहे हा. मग आता या वाय अँगलच्या
जी ट्रान्सव्हर्सल आहे तिथे तुम्हाला एक अँगलचं मेजर दिलेलं आहे ते म्हणजे 70 डिग्री. मग या अँगलला आपण कन्सिडर करूयात अँगल बी. ओके, याला नाव काय दिलं मी? बी. तसंच बाळांनो या बी अँगलला तुमचा लिनियर पेअर फॉर्म करतोय तुमचा हा अँगल, बरोबर. मग या अँगलला मी नाव देऊन घेते माझं सी अँगल, बरोबर. मग तुम्हाला काय, मी इथे अझम्पशन्स काय केले, दिस इज युअर अँगल बी अँड दिस इज युअर अँगल सी. मी ह्या सी अँगलला का अज्युम करून घेतलं रे बाळांनो? कारण हा तुमच्या बी सोबत काय फॉर्म करतोय? लिनियर पेअर. मग तुम्हाला जर बी अँगलचं मेजर माहिती आहे 70 डिग्री, मग तुम्ही लिनियर पेअर मध्ये दोघांची सम किती होणार? 180. मग त्यावरून तुम्ही सी चं मेजर फाइंड आउट करू शकता. आणि तुमचा सी अँगल आणि तुमचा वाय अँगल काय आहे? इंटेरियर ऑल्टरनेट अँगल. सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स, the measure of angle C and measure of angle Y is equal, will be equal. मग बाळांनो आपण काय करूयात, जे काही कन्सिडर केलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. सो कन्सिडर angle B and angle C, angle B and angle C in figure. बाळांनो हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जेव्हा अझम्पशन्स करतात फिगर मध्ये, ही फिगरही तुम्हाला आन्सर मध्ये कंपल्सरी ड्रॉ करायची आहे विथ द अझम्पशन्स यू हॅव डन. बाळांनो कन्सिडर अँगल बी अँड अँगल सी इन द फिगर विच वी हॅव assumed फॉर द फाइंडिंग आउट द मेजर ऑफ अँगल वाय. मग बाळांनो आता आपण काय करतोय बघा, अँगल बघा अँगल बी आणि अँगल सी. मग आधी आपल्याला बी अँगलचं मेजर दिलेलं आहे, सो मी लिहून घेणार आहे अँगल बी इज इक्वल्स टू 70 डिग्री विच इज गिवन अँड दिस इज माय स्टेटमेंट नंबर 2. ओके, आता बाळांनो अँगल मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. वाय? Because angle B and angle C are the angles in linear pair. So I am going to mention here angles in a linear pair. Okay. मग बाळांनो आता हे दोघही अँगल्स मध्ये आपल्याला बी अँगलचं मेजर माहिती, जे आपण पुट करणार आहोत 70 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल C is equals to 180 डिग्री. This measure we have taken from statement number 1. So from 1. Okay. So 70 degree इकडे प्लस होता है तो अपोजिट डिरेक्शनला जाईल, अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. So this 70 will be subtracted on the other side. So measure of angle C is equals to 180 degree minus 70 degree. Therefore measure of angle C is equals to 110 degree. बाळांनो अँगल सी चं मेजर तुम्हाला भेटलंय 110 डिग्री, याला म्हणूयात आपण स्टेटमेंट नंबर 3. मग बाळांनो अँगल सी चं मेजर तुम्हाला किती भेटलंय? 110 डिग्री. मग आता सी अँगल आणि तुमचा वाय अँगल जसं मी म्हटलं होतं ते इट इज अ पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. मग त्या दोघांचं मेजर काय असेल? सी. देअरफॉर अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. Why? Because it is a pair of interior alternate angles. So according to the property, they will be congruent to each other. So बाळांनो angle C चं मेजर आहे तुमचं 110 डिग्री. Therefore measure of angle Y is equal to 110 degree from 3. आलं लक्षात? इथे तुम्हाला भेटलंय तुमच्या अँगल वाय चं मेजर. सो दिस इज हाउ यू कॅन अप्लाय द प्रॉपर्टीज विच वी हॅव लर्न. ज्या आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये प्रॉपर्टी बघितल्या होत्या त्या अप्लाय करून आपल्याला अँगल एक्स आणि अँगल वाय चं मेजर फाइंड आउट करता आलं बाळांनो. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 2.2. बाळांनो आता उरलेला पार्ट जो आहे या चॅप्टर मधला आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.